पंच 1 मिनिट आणि कल्पेश गोलंदाज अक्षय तयार. पहिलाच बॉल बॅटच्या फेस मध्ये कव्हरच्या डोक्यावरून शेड्यूलला पाठवला गेलाय बाउंड्रीच्या दिशेने. पहिलाच बॉल सुरुवात दमदार ठोकलाय चौकार 4. खेळण्याचा प्रयत्न सिंगल करीत आगेकूच मैदानाच्या आतमध्ये सिंगल मिळते आणि धावसंख्या एकेरी धावेने वधारतीये जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 या अंकावर. आपण पाहताय 4 षटकांचं हे सत्र आणि चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 3 धावसंख्या स्थिरावत असताना 5 या अंकावर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक दीपेश माळीला आपण पाहताय. गोलंदाज तयार. हलक्या हाताने दिशा दर्शवायची होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुली राहिलाय. वाईट +1 टोटली 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र मिळतील. पहा धावा घेण्याचा जो वेग आहे अतिशय स्ट्रॉंगली मैदानाच्या आतमध्ये आपण दीपेश आणि त्याचा साथीदार आपल्याला सौरभ कडून पाहायला मिळते. गरज आहे या पद्धतीच्या क्रिकेटची लाईफलाईनलाही तितकंच महत्त्व देताना आपण पाहत आहेत. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा शफल. यावेळेला खूप वेळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचायला इथून मात्र उशीर होतोय आणि तोपर्यंत पुन्हा एकदा कन्वर्ट केली जाते. इथून मात्र 1 धाव. चार चेंडूचा खेळ संपुष्टात येत असताना धावसंख्या 8. स्लो क्रिकेट लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चालू आहे. पहिल्या चेंडूवर जो चौकार पाहायला मिळाला त्याच्यानंतर थोड्या मोठ्या फटक्यांना कुठेतरी मात्र रोख लावताना आपण इथून मात्र पाहिलंय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल दीपेश माळीच्या बॅट मधून जसं तावडीत भेटलाय चेंडू तसा डायरेक्टली फेकून दिला जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. या 5व्या चेंडूवर आणि या षटकाराच्या बढतीने धावसंख्या 14. गोलंदाज तयार. पुढचा बॉल थांबा दर्शवणं गरजेचं होतं. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि सध्या तरी अक्षयने इथे मात्र दर्शवलं. षटक संपलंय. क्रमांक 1 धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 या अंकावर टीम
एकविरा मानकोली संघाची. षटक क्रमांक द्वितीय हाताळणीकरिता जितेश मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल गुड ना टेक गोल इस बार सिक्सर देख चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर जितेशचं स्वागत केलं गेलं षटकारानं. 6 गौतमी माऊलीच्या नावाचा जय जयकार करणारा हा गीत षटकार आपण पाहताय. धावसंख्या 20 या अंकावर धावफलक. या षटकाराच्या बढतीनं उडवले गेले. यावेळेला फटका फसतोय की काय. लाजवाब झेल. स्वतःच्या जागेपासून 10 ते 15 पावलं दूर धावणं, जज करून चेंडू कलेक्ट करणं सोपं नसतं आणि अशक्यला ही शक्य करून दाखवत असताना त्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल. तकदीर माळी 2 बंधुराजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहताय तकदीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गेल्या वर्षीचा पॉवर ट्रॉफीचा आपण जर का विचार केला तर मानकोली संघाने गाजवलं होतं. कालचंही गेल्या वर्षीचाही हंगाम याही वर्षी मानकोली संघ पोहोचलाय आणि तकदीरची तकदीर आता मात्र आजमावली जाईल का मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहणार आहोत. गोलंदाज ट्रॅक फॉर गोलंदाज. पहिलाच बॉल तकदीर करीता आपण इथून मात्र पाहताय हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. क्षेत्ररक्षण होतं. सिंगलच मिळते. फार काही मिळणार नाही या सिंगल शिवाय. धावसंख्या 1/21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय दीपेश माळी व्यावसायिक दर्जाचे क्रिकेटर आहेत. खूप सारे क्रिकेटच्या स्पर्धा गाजवलेल्या आहे पण एक फटका पाहायला मिळाला त्यांच्या बॅटमधून. आपण पुढचा बॉल दिशा दर्शवणारा हा चेंडू सिंगल मैदानाच्या आतमध्ये. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. धावसंख्या एकेरी धावेने पुनश्च एकदा वधारत असताना आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील 22-22 या अंकावर धावफलक. सिंगलचा खेळ लाईफ लाईनचा यूज करून धावसंख्येचा आलेख उंचावत असताना यावेळेला दांडी गुल करणारा हा चेंडू. विकेटचं पतन. तकदीर माळी बॅक टू द पवेलियन. जैसे बंदूक की गोली. वेलकम गुरुजी. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहे मी सातत्याने पाहतो जेव्हा आपण शिला नगरीमध्ये स्पर्धा असतात तेव्हा एंट्री गेटला कोणाचा बोलबाला तर आमच्या गुरुदादांचा बोलबाला सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहताय यावेळेस विकेटचं पतन झालंय. खूप सारे
यष्टी दर्शवल्या गेल्या आणि लेग स्टिक इथे मात्र ब्रेक करत असताना गोलंदाज गितेशला आपण पाहिलं. चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या स्थिरावत असताना 22 या अंकावर मैदानाच्या आतमध्ये विकी दाखल होत असताना चेक चेक थँक्यू. चेंडू संपतायत. 5 धावसंख्या 2 या अंकावर द्वितीय षटकातील अंतिम चेंडूचा खेळ. इथे मात्र कुपे चेंडू हवेमध्ये. विकी आल्या आल्या मोठ्या फटक्याला पसंती देण्याच्या नादामध्ये विकेट टाकून बसतोय. जेलबादच्या स्वरूपात परतावा लागेल. अंतिम चेंडूवरी तंबूच्या षटक संपेल. क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3-22. आपल्याला आवाज भिणार आणि त्याच्या विपक्षात 2 हात करत असताना जून अंदुरकी. चला बोट टीम कॅप्टन्स आम्ही विनंती करतो आपण त्वरित द्यायचंय. सिद्धेश गोलंदाज ट्रॅक पर षटक क्रमांक 3. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल दीपेश माळीलाही यावेळेस सांबा दर्शवत आहेत. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर हुकी हुकी डाव द्या या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल मिळायला हवी होती. धावसंख्येमध्ये वरचढ करणं किंवा आलेख उंचावणं गरजेचं होतं, पण सध्या तरी ते चित्र पाहायला मिळाले. निर्धावपैकी सिद्धेश स्वतःच्या बोटामधील जादू इथून मात्र दर्शवत असताना गोलंदाज यार सिद्धेश. परत एकदा दीपेश किरीदा. हा चेंडू असताना दीपेशला पुन्हा एकदा थांबावं लागेल या चेंडूवर. दीपेश माळीला उभं ठेवणं इतकं शक्य नसतं, पण कुठेतरी मात्र शक्य करत असताना सिद्धेश आपल्या गोलंदाजीच्या तत्वावर. चेंडू संपतायत 2. धावसंख्या स्थिरावत असताना पुन्हा एकदा 3-22. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस फुलटॉस वसूल करणं गरजेचं आणि नो बॉलचा इशारा पंचांनी मैदानाच्या आतमध्ये दर्शवला घेतलाय. झेल जरी कन्वर्ट झाला असला ना तरी नो बॉल होता. अतिरिक्त उंची धारण केली गेली. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये 3 धावा इथून मात्र मिळतील आणि येणारा पुढचा चेंडू इथून मात्र फ्री हिटचा पाहायला मिळेल. गोलंदाज या पुढचा बॉल शफलून खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुली दीपेश माळी ठरतोय. निर्धाव फेकी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. चेंडू संपुष्टात येत 3 धावसंख्या स्थिरावत असताना 3-25. गोलंदाज सिद्धेश पुन्हा एकदा या डान्स करत चेंडू मैदानाच्या आतमध्ये निघतोय. सिंगल आहे. दुपारचं सत्र बघितलं की ते थोडंसं स्लो क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि कदाचित ते चित्र आपण आत्ता इथून मात्र पाहत आहे.
सिंगल मिळते धावसंख्या सिंगलला 26 या अंकावर धावफलक. गुणलेखक मित्र आज आमचे शांत बसलेले आहेत आपण पाहताय. चला टीम राहणार थोडस घाई करायचे. विलास स्मृती राहणार घाई करणं बंधनकारक असेल. गोलंदाज या पुढचा बॉल यावेळेस स्ट्रोक तर चांगला होता. ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली आहे. ते क्षेत्र जर का आपण पाहिलं तर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी खूप सारं पूरक असं क्षेत्र आहे. पण त्या पद्धतीचे फटके अजूनही मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांकडून पाहायला मिळाले नाहीयेत. आपण पाहताय काही स्विच हिट रायटी जर असेल खेळाडू तर स्विच हिट कन्वर्ट करत असताना खूप सारे सक्सेसफुली स्ट्रोक या मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांचीही पाहिल्यात. पण डावखुऱ्या हाताच्या फलंदाजीसाठी हे पूरक असलेलं मैदान आहे. फायदा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल का. गोलंदाज यार पुनश्च एकदा 2 बीमर हाताळण्यामुळं या खेळाडूला तात्पुरतं इथे मात्र बंद केले जाईल. आणि वन्स अगेन नो बॉलची उत्कृष्णा. बॉल टाकले मात्र अर्थातच काम चलाव गोलंदाज शेवटचा अंतिम एक चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर अमर्तीत केले गेले. मोहितला आणले गेले, रोहितला आणले गेले. काम चलाव गोलंदाज शेवटचा अंतिम एक चेंडू या षटकातील डिलिव्हर करण्याकरिता. ओहो यावेळेस मी म्हटलं होतं ना की डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांकरिता पूरक असं मैदान आहे. त्याचा पुरेपूर फायदा. अंतिम चेंडूवर षटकार 6. षटक संपेल क्रमांक 3 3 षटकांच्या समाप्ती धावसंख्या 35-35. षटक संपलंय क्रमांक 3 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावत असताना आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 3 बाद 35 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहेत. व्यावसायिक दर्जाचे खेळाडू दीपेश माई मैदानाच्या आतमध्ये पण सध्याच्या परिस्थितीला जर का आपण बघितलं स्वतःच्या गावासाठी खेळण्याकरिता उपस्थित झालाय. ज्या पद्धतीने खेळ होणं बंधनकारक होतं किंवा ज्या पद्धतीने खेळ करणं गरजेचं होतं तो खेळ अजूनही पाहत नाहीये. स्वतःच्या फॅन्सला निराश करत असताना हर्ष भोईर लेट का होईना पण थेट दुपारच्या सत्रामध्ये इथपर्यंत पोहोचलेत. वेलकम सुस्वागतम हर्ष भोईर. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ब्रास बँडमध्ये बेस्ट वादक आहेत. क्रिकेटमध्ये तितकाच क्रेज त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. करण आणले गेले षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये. ओहो दीपेश माळी ऑन फायर. पहिल्याच बॉलवर करणच्या या चेंडूला आसमान दाखवत असताना फेकून दिले षटकार 6.
षटकाराच्या वरतीनं धावसंख्या 3 बाद 41 या अंकावर. करण गोलंदाज ट्रॅकवर तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस करताय दीपेश माई. जर का चुकून हा चेंडू कलेक्ट झाला असता तर पुन्हा एकदा बिग हिट मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या चेंडूवर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला असता. चेंडू संपतायत 2. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी राहतोय. अंतिम षटक हाणामारीचं षटक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस डान्स करत हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे सिंगल मिळतीये डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या सक्सेसफुली पूर्ण करत असताना. चला आवाज भिनार आणि जू नांदुरकी टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये बसून यायचंय. जसेही गोलंदाज सय्यान. पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये पुरेपूर फायदा. फुल टॉस होता. फुल डोल वसूल करणारा हा चेंडू. षटकार 6. आपण पाहिलाय गोलंदाज सय्यान. पुढचा बॉल नाही उडवला गेलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने जाणारा चेंडू. वेग मंदावत असताना 1 2 3 टप्प्या अखेर गाव विना क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मिळतील. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 51 या अंकावर. आणि वैयक्तिक जर का दीपेश माईचा विचार केला तर 6 चेंडू आणि 26 धावांवर खेळत असताना इथून मात्र दीपेश माई. क्षमस्व आम्ही एक्झॅक्टली तुमच्यापर्यंत पोहोचू. पण 26 या धावसंख्येवर खेळत असताना आपण पाहत आहे गोलंदाज सय्यान. पुढचा बॉल अंतिम चेंडूवर ही फेकून दिलं गेलंय चेंडूला. बाउंड्रीच्या पलीकडे षटकार. दीपेश माईन आपला क्लास अंतिम षटकामध्ये दर्शवलाय. षटक संपेल क्रमांक 4चा 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 57 या अंकावर. विजयाकरिता 58 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलं गेलंय ऐकवण्याकरिता. मनोज सर तुमच्यापर्यंत जॉईन होतील त्याआधी आम्ही जातोय तुमच्या समवेत टॉस बॉक्स मध्ये. मध्ये चित्रपटामध्ये आणि अनेक ठिकाणी एवन जोडी पाहिली असेल. पण शेलारामधली एवन जोडी केतन आणि हर्ष या एवन जोडीला आम्ही विनंती करतो. आपण नीरज आणि हर्ष यांना आम्ही विनंती करतोय आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये यायचंय. अजून नांदुरकीचे कर्णधार इथे पोहोचलेत. भिनार संघाचे आवाज भिनार. आवाज कोणाचा हे येणाऱ्या मॅच मध्ये दर्शवलं जाईल. नाण्याच्या 2 बाजू आपण इथून मात्र पाहत आहेत. आम्ही कल्पेश भानुशाली नक्कीच आम्ही शेलारकर आणि पॉवर शेलार ट्रॉफी हर्ष भोईर इथे आपण पाहताय. हर्ष भोईर लेट पण थेट पोहोचलेत. कॉलिंग कोण देणार आहे? पॉवर शेलारचं कॉल आले आणि आम्ही शेलारकर मान्यवरांना विनंती असेल हरजी भोईर साहेब आपण स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेक विंजला आवाज भिनार संघ काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. जास्त वेळ घेणार नाहीये. धन्यवाद. तुम्ही जर नाणेफेक विंजला असतं तर काय निर्णय असता? फलंदाजीच घेतली. मनासारखा निर्णय दोघांच्याही वाटेला आलाय. नाणेफेक कक्षातून न्यूज येते. नाणेफेक विन होतोय. आवाज भिनार संघ क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारून आमंत्रित करतायत जून अंदुरकी संघाला फलंदाजीसाठी.
तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. विलासमूर्ती राणाल संघाला विनंती आहे आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिली धावसंख्या 57-58 धावांचं लक्ष्य आहे. एकंदरीत आपण जर स्कोअर कार्डवरती नजर टाकली तर शेवटचं षटक कुठेतरी मागणं ठरताना पाहायला मिळालं. त्या षटकामागे आपण पाहिलं तर 3 बिग हिट षटकार पाहायला मिळेल. 22 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर सिद्धेश आणि रोहित अशी कंबाईन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. त्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 13 धावा खर्च झाले होते. चांगलं षटक गीतेश या गोलंदाजाने आपल्याला पाहायला मिळतं. हाताला गेल्या 3 गडी बाद केल्या, 8 धावा खर्च केल्या आणि चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सदाबहार दीपेश माली यांनी केली. 29 धावांची एक लयलूट केली होती आपण पाहिली तर. त्यामध्ये आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. विलासमूर्ती राणाल संघाचा 12 खेळाडू कृपया कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. यस टीम मधील एखादा प्लेयर प्लीज पाठवायचा आहे या ठिकाणी. एक चांगली बिग फाईट, बिग लढत मित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आजच्या दिवसातील एक सर्वाधिक स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. 58 धावांचं टार्गेट पाहायला मिळतं या ठिकाणी. राणाल संघ या 58 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करेल हे पाहण्यासारखं राहील. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर 55 धावांचं होतं, तेही पूर्ण झालं नाही. त्या अगोदर आपण पाहिलं तर 53 धावांचं होतं, तेही पूर्ण झालं नाहीये. आता या मॅच मध्ये 58चं पूर्ण होईल का हेही पाहण्यासारखं राहील. चला खेळा लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. गीतेश पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न दुरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. स्वतःचं संघाचं इथं मात्र अकाउंट ओपन केलं जातं. श्रीगणेशा केला जातोय. 2 धावे. जितेश एक चांगला फलंदाज आहे. नेहमीच आपल्या संघासाठी चांगली खेळी बहारदार करताना पाहायला मिळते. आज सुरुवात कशी होते हे पाहण्यासारखं राहील. सुरुवात खूप महत्वाची असते. दीपेश माली क्या बात आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो चांगलं काम पाहायला मिळतं. यावेळेस उडवलाय. व्हाट अ शॉट, क्या बात आहे. चेंडूला फेकून दिला सीमारेषे बाहेर. बिगेट षटकार. नितांत या फटक्यांची गरज आहे आणि जेव्हा असे फटके लागतील तेव्हा कुठेतरी मित्र म्हणेन की ही धावसंख्या चेज केली जाईल किंवा त्याच्या आसपास पोहोचलं जाईल. विलासमूर्ती राणाला हा संघ कमी नाही आहे. धावसंख्या चेस करण्यामध्ये मास्टर आहे. पाहूया इथं मात्र दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केला जातोय, आक्रमण केला जातोय. षटकार आणि बचावाचं मूळ साधन आक्रमण असं म्हटलं जातंय आणि तो प्रतिहल्ला दीपेश माली याच्यावरती चढवला गेला आहे. धक्क्याने माणूस सुधारतो असं म्हटलं जातंय. एक षटकाराचा धक्का जरूर लागला आहे. पुढील चेंडू इथं मात्र असं म्हणतात तसंच घडताना दिसतंय. एक धक्का षटकाराचा, लगेच कमबॅक विकेटचा धक्का देतोय इथे गोलंदाज दीपेश माली. कमबॅक करतोय. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 58 धावांचं लक्ष होतं. जवळजवळ आपण पाहिलं तर 14.25च्या सरासरी 50च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या होत्या. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. 8 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. ज्याने सुरुवात दमदार असरदार केली होती परंतु त्यांनाही मोठी इनिंग खेळू दिली नाही आहे. एक चांगल्या गोलंदाजी निशाणी असते. तुमच्या हातात बॅट आहे तर तुम्ही मोठा फटका लागू शकता, परंतु माझ्यामध्ये ती कला आहे. मी कमबॅक करू शकतो आणि ते कमबॅक करताना पाहायला मिळते. दीपेश माली क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव, व्यावसायिक क्रिकेट म्हणून त्याला ओळखलं जातं. अँड हँडसम बॉय
आणि सर्वात चांगली शैली आहे खेळाची सुद्धा आणि खेळाबाहेर सुद्धा त्यांची शैली खूपच चांगली आहे. मनमिळावू स्वभाव, एक चांगलं व्यक्तिमत्व आज या खेळपट्टीवरती खेळत असताना पाहायला मिळते. दीपेश माली, अक्षय येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते. इथं पाहूया फलंदाज कशा प्रकारे सुरुवात करतोय. इथेही उडवलाय जरूर, मिस टाइम झाला परंतु सेफ लँडिंग होते. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. कुठेतरी शॉर्ट पेस ठेवला होता की या फटक्यावरती, या चेंडूवरती मोठा फटका खेळला जावा, परंतु तसं काही घडलं गेलं नाही आहे. एकच धाव, एकापेक्षा अधिक नाही आहे. 9 धावा धावफलकावरती जॉईंट होत आहेत. यावेळेस उडवलाय हा चेंडू, मात्र काय घडते पाहूया. तोलून मापून मारलेला हा बिग हिट षटकार. 6 धावा अकाउंटमध्ये जमा होत आहे. 15 धावांवरती धावफलक सजला गेलाय. ज्याची अपेक्षा होती ज्या धावेची, ती धावसंख्या धावफलकावरती सजली गेली आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे विलासमूर्ती राहणार हा संघ एक ताकदवार संघ आहे आणि त्या संघासमोर तुम्ही ज्यावेळेस असे चेंडू ठेवाल त्याचा परिणाम तर सोसावत लागेल हे दीपेश मालीला ठाऊक होतं. तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर एक खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. बॅटच्या रडारमध्ये जेव्हा चेंडू दिला जातोय तेव्हा त्याचा परिणाम सोसावा लागतोय. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि 5व्या चेंडूवरती षटकार. एकंदरीत 15 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा दीपेश टानवते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फोर्सिंग शॉट मारण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या वरतून फटका फसला होता, परंतु इथं मात्र आपण पाहतोय 3 शतरषक झपावतात चेंडूवरती. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. 2 तर कंप्लीट झाल्या. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 17 लागले गेले आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 17 धावा. पॉवर ट्रॉफी 2025 पॉवरफुल आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. खास करून पॉवर स्पोर्ट्स शेलार अमित शेलारकर यांच्या माध्यमातून सर्वांनीच आपण जर पाहिलं तर चांगलं योगदान देताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. तकदीर माली हा एक मोठं नाव आहे भिवंडी क्रिकेटमधील. पाहूया गोलंदाजी मार्कवरती येतो. यावेळेस अल्टी पलटी फटका सहजरित्या खेळून काढलेला आहे. मन बनवला होता पहिलेच पासून आणि आपण पाहिलं जसा गोलंदाज स्टान्स घेतला तसा मात्र पवित्रा चेंज केला गेला आणि वसूल केला जातोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 21 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते. एक चांगला टोटल मैदानामध्ये जमा करताना पाहायला मिळतंय राणाल संघ. विलासमूर्ती राणाल एक आपण पाहतोय उत्तम दर्जाचा संघ आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा तोच परिक्रमा, परंतु या वेळेस 2 धावा प्लस करून मिळतील. चेंडू सीमा पार, सिक्सर. या 6 धावेने धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचते. क्या बात आहे. कुठल्या प्रकारचा दबाव न प्रेशर न घेता इथं खेळ चांगल्या पद्धतीने खेळला जातोय. जो झेलेल प्रेशर तोच चांगला खेळेल क्रिकेटचा खेळ. तसाच मैदानाच्या आतमध्ये चांगला फटकेबाजीचा इथं योग पाहायला मिळतोय. अक्षय यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक रिव्हर्स मध्ये एक चौकार आणि षटकार. 27 धावा धावफलकावरती 58 धावांचं लक्ष आहे. आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर एक चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तोड अशी फलंदाजी. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे धक्के दिलेले आहेत. कमबॅक करेल का हे पाहण्यासारखं राहील.
की अविरतपणे चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना अक्षय पाहायला मिळते. वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय. 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. तयार होते पुन्हा एकदा तोच फटका. तरीही तिथं फिल्डर लावला गेला नाहीये. आपण जर पाहिलं तर 3 फटके त्याच दिशेने तिथे गॅप शोधला गेला आणि पुन्हा एकदा यशस्वीरित्या फटका खेळून काढलेला आहे. पलटी शॉट 4 धावा. 4 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल 31 धावांवरती. नेहमीच असं म्हटलं जाते की संघनायक आणि विकेट किपर यांची जर सांगता व्यवस्थित असेल तर तो खेळ चांगला होते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये 3 दुवे आहेत, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण सर्वात चांगलं व्हायला हवं आहे, तेव्हा कुठे तुम्ही फायनलाइज टीममध्ये पोचू शकता. आणि आता एखाद दुसरा सामना तुम्ही जिंकू शकता, एखाद्या स्पर्धेची फायनल मारू शकत नाही. आणि पुन्हा एकदा तोच फटका. इथे मात्र मी तर असं म्हणेन की रोज रोज दसरा दिवाळी नसते, परंतु इथं मात्र बोनसच्या स्वरूपाने कॅश मात्र सुटली जाते. बॅक टू बॅक चौथा फटका रिव्हर्सच्या योगाने मारला गेला होता. आणि माहिती आहे जर तिथनं जर रना येत आहे तर तिथंच फटका खेळला जावा. आणि तिथेही क्षेत्ररक्षण लावलं गेलं नाहीये. तुला मारायचं तू मार, मी ते क्षेत्ररक्षण लावणार नाहीये. नामी संधी चालून आली होती परंतु झेल काही पकडता आलं नाहीये. घ्या कॅच जिंका मॅच असं नेहमी म्हटलं जातं, परंतु जीवनदान दिलं जातं तर कोणाला? अक्षयाला, ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार 1 षटकार. इथेही वन शॉट, दुधारी तलवार, अजून एक बिग ब्लास्ट षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 38 अंकावरती. आता मात्र कुठलाही फलंदाज स्ट्राईक वरती येतोय, आपली कर्मकुशलता अर्पण करून बिग हिट खेळण्याचा प्रयत्न करतोय. कारण करण यांच्या बॅटमधून सुद्धा पाहिले तर 2 षटकार आहेत आणि अक्षयाच्या 1 षटकार 2 चौकार. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 21 आलेले आहे. म्हणजे पाहू शकता पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या, तो 17 दिल्या तर मी प्लस देतोय आणि त्या दिलेल्या आहेत. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी या ओव्हरमधील. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सहज सोपा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि विजयाच्या जवळ समीप निकट पोहोचण्याचा प्रयत्न राणाल करतोय. यावेळेस पाहू शकता आपण. आता मात्र कुठेतरी चांगला चेंडू बऱ्याच काळानंतर पाहायला मिळाला. परिणाम स्वरूप आपण पाहतोय निर्धाची होती संगता. या चेंडूची हाताळणी करणं गरजेचं होतं आणि ते काय पाहायला मिळालं नाहीये. शेवटचा चेंडू निर्धाव. एकंदर धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपन्न झाला 38. आता मात्र 2 षटकांमध्ये 2 ओव्हरमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. हा तिसरा षटक जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे दोन्ही संघाच्या बाबतीने. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, 6 रनांच्या आतमधली जर ओव्हर हाताळली गेली तर शेवटच्या ओव्हरला कमीत कमी 12, 13, 15 धावा जर राहिल्या गेल्या तर गोलंदाज काहीतरी चांगलं काम करेल. परंतु पाहूया ही महत्त्वपूर्ण ओव्हर कोणाच्या खांद्यावरती दिले जातं संघटनाच्या माध्यमातून हे पाहण्यासारखं राहील की ज्या पद्धतीने अधिकतम धावा प्रति ओव्हर मागे जमा करण्याचा जो ओघ आहे विलासमूर्ती राणाल संघाचा तर कायम ठेवेल का हे पाहण्यासारखं राहील. एकविरा मानकोली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना अफलातून फटकेबाजी पाहायला मिळाली होती. जिथं शेवटची ओव्हर 22 रनांची आली होती ती मात्र कव्हर करताना पाहायला मिळाली. पहिला ओव्हर 14 रनांचा आला होता, इथं मात्र 17 रनांचा आला आहे. म्हणजे ती जी ओव्हर होती ती कुठेतरी कंप्लीट झालेली आहे. आता मात्र 12 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या मध्ये येणारा काल सांगून जाईल, परंतु आपलं कर्म जे आहे ते अप्रतिम अर्पण करावं लागेल तेव्हा कुठेतरी मॅच आपली वाचेल. रुपेश यावेळेस चांगला चेंडू मी तर म्हणेन शेवटच्या क्षणाला फलंदाजाला आपलं मन बदलावं लागलं. कारण आपण पाहतोय की दोन्ही फलंदाज चांगले आहेत, कोणाकडे स्ट्राईक राहिली तरी अधिकतम चांगला खेळ करण्याची क्षमता आहे. परंतु इथं मात्र पाहायला गेलं तर चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेणं गरजेचं असतं. तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चांगल्या चेंडूचा सन्मान दिला गेला, 1 धाव घेतली गेली. एका धावेने 39 धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोचते. अजूनही 19 धावेची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू रुपेश टर्न होत आहे यावेळेस फुल टॉस आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार येतोय. पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केला गेला आहे. ओव्हर आपण जर पाहिलं तर त्या कारणास्तव इथं मात्र पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केले गेले आहे. म्हणजेच एकतर
धावा कमी, त्याच्यामध्ये खर्च जास्त, नो बॉलवरती येतोय 4 मिळतात 5 धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 44-4. 14 धाव्यांची गरज आहे आता विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर. पुढील चेंडू अजून एक दे धमाका, चेंडू सीमा पार, षटकार, फ्रीचा चेंडू होता. कुठल्या प्रकारची भीती नव्हती मनामध्ये. अशा वेळेस तुम्ही जर लॉलीपॉप डिलिव्हरी हाताला आल तर त्याचा स्वाद घेतला जाईल, यात मात्र काय दुमत नाहीये. या षटकारच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. 50 कंप्लीट केली जाते, 50 धावा ऑन बोर्ड. आता मात्र फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रुपेश मात्र महागडा ठरत चाललेला आहे. जिथं कुठेतरी 2 ओव्हर अतिशय खराब पडल्या गेल्या होत्या, डावाला सावराचं होतं, परंतु सावरता आलं नाहीये. यावेळेस खोदून काढलेल्या ऑन साईडला क्षेत्ररक्षक दुरून येतोय. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत दबाव टाकला गेला फलंदाजाने क्षेत्ररक्षणावरती आणि 2 धावा वसूल केल्या गेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा मानसिक किंवा कुठल्याही प्रकारचा प्रेशर न घेता एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना करण आणि अक्षय पाहायला मिळतात आपल्याला. दोघांची जी पार्टनरशिप आहे ती खूप मोठी होताना पाहायला मिळते. आपण पहिला गडी पाहिला तर 8 धावांवरती बाद झाला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर एक मोठी पार्टनरशिप, मोठ्या पाठलागचा रनांचा पाठलाग करत असताना इथं मात्र अजून एक दमदार असरदार, क्या बात आहे, सहवाग स्टाईल फटका खेळला गेला, सीमारेषे बाहेर, चौकार. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावांचं ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली, परंतु सहजरित्या पूर्ण करताना पाहायला मिळते. असं वाटलं होतं की रंगतदार पाहायला मिळेल, परंतु या तिसऱ्या ओव्हरने त्या रंगतदार मॅचचा कुठेतरी किरकिरा करून ठेवला. खास करून आपण पाहिलं तर दुसरं ओव्हर 21 धावांचं आणि यावरून त्याहून अधिक धावा जमा होताना पाहायला मिळतात. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा मानस धरला गेला होता. आता मात्र बऱ्याच काळानंतर निर्धावची होते सांगता. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 2 धावांची अजूनही गरज आहे. अब तक 56 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेल्या आहेत. 7 चेंडू आणि 2 धावांची गरज. गोलंदाज रुपेश पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती आणि या वेळेस रिव्हर्स यूज केला गेला आहे. आशा सोडली गेली. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि सहज सोपा या तिसऱ्या ओव्हर मध्येच विजय संपादन करतोय. खास करून आपण जर पाहिलं तर विलासमूर्ती राणाल हा संघ. निश्चितच नो डाऊट या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय करण, ज्याने खरोखरच खूप चांगली फलंदाजी केली. हाय स्कोरिंग मॅच होती. 32 धावा या कुठून काढल्या त्या कारणास्तव करण यांचा तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर करण आपण यायचा आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो आपण घेऊन जायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्हाला दिलेला आहे. जी चमचमाती ट्रॉफी आहे ती आपण जर पाहिले तर भाजपा अनुसूचित जाती जमाती उत्तर मंडल अध्यक्ष सन्माननीय कुमार भावेश किशोर भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. तर सन्माननीय हरजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. कुमार भावेश किशोर भोईर यांच्या माध्यमातून ही चमचमाती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच खूप चांगली असरदार बहारदार खेळी गेली. 32 धावांची एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. क्या बात आहे.
कुठली नाही ना तुमची आहे ना त्याच्यानंतर याच्यानंतर डायरेक्ट खालतून मॅच राहल. आता ही वरती जाणार डायरेक्ट खालती तुमची नाही यांची कालेरची. कायरोली नको नाही यांच्या तर जिकल ते लगेच थोडी लागणार आहे. ते लगेच थोडी घेतील यांच्या त्या जिकल नाही होणार ना. तुम्ही हारवाल की त्यांना दुसरा काय कालेरवाल्यांना जा तो या चिराग नाही तर तू आज एंट्री भी बाकी आहे तुझा एंट्री भी दिली नाही. या ठिकाणी शुभ आगमन होते सन्माननीय योगेशजी वाडगडे साहेबांचं या क्रीडा मंचावरती क्रीडा नगरीमध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्र चालू असलेला सामना पाहायला मिळतोय आपल्याला. एका बाजूला जुन अंदुर्गे तर दुसऱ्या बाजूला कारिवली. तर या चालू सामन्याचं धावतं विवरण सांगण्याचं सज्ज होतील